महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला जाऊ शकतो अशी शक्यता आहे। शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर शिंदेंच्या कार्यकाळामध्ये लोकप्रिय योजनांची यशस्वी अंमलबजावणी निवडणुकीमध्ये झाली आणि त्याचा फायदा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। दरम्यान या संदर्भातच अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। मात्र त्याआधी या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर शिंदेंच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले। शिंदेंच्या काळात योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली आणि त्याचाच निवडणुकीत फायदाही झालाय। त्यामुळे एनडीए मजबूत ठेवत भाजप मित्र पक्षांवर अन्याय तर करत नाही ना, हा मेसेज जाऊ शकतो अशी चर्चा आहे। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी चेहरा म्हणून शिंदेंचाच चेहरा वापरला जाऊ शकतो अशी ही एक शक्यता आहे। शिवाय महायुती एकच संघ आणि भक्कम ठेवण्यासाठी सीएम बदल करू नये असं एक समीकरण या ठिकाणी असू शकते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय सांगाल, एकूणच आता सध्या महायुतीतर्फे काय नेमका विचार सुरू आहे? महाराष्ट्रामध्ये सुद्धा बिहार पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे। बघा, स्पष्ट बहुमत जे आहे ते महायुतीला मिळालेलं आहे। मात्र तरी देखील मुख्यमंत्री कोण या संदर्भातली चर्चा होताना बघायला मिळत आहे। एकीकडे भाजपला मोठ्या संख्येनं खरं तर यश जरी मिळालं असलं तरी भाजपचा मुख्यमंत्री होणार का या संदर्भात सध्या शाश्वती नाहीये। कारण एकीकडे एनडीए आपल्याला मजबूत ठेवायचं आहे आणि देशामध्ये एनडीएला जर मजबूत ठेवायचं असेल तर मित्र पक्षाला नाराज करून चालणार नाही, हे समीकरण आहे। याच्यासाठीच काल दिल्ली स्वराज्य आणि केंद्रीय नेतृत्वाशी देखील चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। आणि एकूणच जर मित्रपक्षांना आपण सोबत ठेवलं तर निश्चितच एक सकारात्मक मेसेज जो आहे तो एनडीए संदर्भातला देशामध्ये पोहोचेल आणि इतर राज्यांमध्ये त्याचा फायदा होईल, हे समीकरण सध्या केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे। एकूण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली आणि या निवडणुकीमध्ये 200चा पार आकडा जो आहे तो महायुतीने गाठला आहे। त्याच्यामुळे सगळ्यात मोठं यश हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं आहे असं म्हणता येईल। आणि एकूणच जर नेतृत्व सक्षम आहे तर हेच नेतृत्व पुढे 2.5 वर्ष कायम ठेवता येईल असं देखील म्हणणं केंद्रीय नेतृत्वाचं असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच याच एक पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या संदर्भातल्या घडामोडी सध्या वेगाने सुरू असल्याची। एकूणच या ठिकाणी महायुतीकडून आता कुणाची निवड होते, खरोखरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा होतात का, तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।